हॅलो नमस्कार, मी तृप्ती. मालवणी फॅमिली आपल्या चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. तर कसे आहात सगळे? आय होप की सगळे छानच असाल. तर काल संध्याकाळी मिस्टरांचा फोन आला ऑफिसमधून. त्यांनी मला बोलले की उद्या ब्रेकफास्टसाठी 4-5 मित्र येणार आहेत माझे. म्हटलं ठीक आहे चालेल. म्हणून मी काल संध्याकाळीच 5 वाजता डाळ आणि तांदूळ भिजत घातले होते. म्हटलं सकाळपर्यंत मी पीठ छान येईल मस्त आणि तोच नाश्ता होईल सगळ्यांसाठी आणि पोटभरीचं पण आहे. तर म्हटलं तुमच्यासोबत पण हे पीठ कसं बनवायचं आणि हे सर्वच तुमच्यासोबत पण म्हटलं शेअर करूया. तर तुम्हाला मी इथे सांगते आहे की मी इथे 3 वाटी उडीद डाळ घेतली होती आणि 3 वाटीला मी 6 वाटी तांदूळ घेतले होते आणि दुपारी मी जो भात केला होता त्याच्यातला 1 वाटी भात मी बाजूला काढून ठेवला होता. जर तुम्हाला भात घ्यायचा नसेल तर त्या जागी तुम्ही पोहे धुवून साईडला काढून ठेवायचे आणि ते पोहे पण तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता. पण मी इथे दुपारी भात जो लावला होता त्याच्यातला मी थोडा भात मी बाजूला काढून ठेवला होता 1 वाटीभर. तो मी यामध्ये मिक्सरला वाटून घेणार आहे उडीद डाळीबरोबरच. तर ह्याच्यामध्ये एक सांगायची गोष्ट अशी की उडीद डाळ आणि तांदूळ जेव्हा भिजत घालतो तेव्हाच ते व्यवस्थित धुवून घ्यायचे आणि मग जे भिजत घातलेलं जे पाणी असतं त्याच पाण्यामध्ये आपल्याला हे सर्व वाटून घ्यायचं आहे. परत धुवायचं नाही आहे. तर त्यामुळेच हे पीठ वगैरे छान फुलून येतं व्यवस्थित. तर नंतर मी हे उडीद डाळ पहिली वाटून घेतली, मग भातही व्यवस्थित वाटून घेतला आणि मग शेवटी तांदूळ असं मस्त बारीक सगळं वाटून घेतलं. आणि त्याच्यानंतर मीठ वगैरे ह्याच्यामध्ये पहिलंच काही टाकायचं नाही आहे आपल्याला. हात घालूनच व्यवस्थित ढवळून मस्त रात्रभर आपल्याला ठेवायचे. तर सकाळी माझी आंघोळ झाली, 7 वाजता देवपूजा झाली, तेव्हा मी डबा उघडून बघितला होता. तर तेव्हा काठोकाठ होता, पण म्हटलं काय तेवढं बाहेर येणार नाही डब्याच्या. पण एका तासाभरात मी बघितलं ओट्यावर, म्हटलं हे झाकण वर आलं आहे आणि बघितलं तर पूर्णच ते ओव्हरफ्लो झालं होतं. पीठ इतकं छान आलं आहे, म्हणजे सकाळची तर थंडी असते. मला असं वाटलं होतं की कारण का अर्धा डबा हा रिकामीच होता, एवढं पीठ फुलून येईल असं मला वाटलं नव्हतं. पण खरंच खूप छान पीठ आलं होतं थंडीच्या दिवसात पण. तर त्याचं मुख्य कारण तेच की जेव्हा तुम्ही तांदूळ डाळ वगैरे धुता आणि त्याच्यानंतर जे पाण्यामध्ये तुम्ही भिजत घालता त्या पाण्यामध्येच हे सगळं वाटून घ्यायचं. परत वेगळं पाणी त्याच्यासाठी वापरायचं नाही वाटण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या हातानेच ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे हाताची उष्णता त्या पिठाला लागते, त्याच्यामुळे पीठ छान फुलून येतं. तर ही एक टीप आहे. आणि आता मी मस्त आंबोळ्या बनवायला घेतल्या. तर ह्याच पिठापासून मी आंबोळ्या पण बनवणार आहे, डोसे पण बनवणार आहे. तुम्ही ह्याच्यापासून उत्तप्पा पण बनवू शकता. आणि आता मी तवा मस्त छान गरम करून घेतला, आंबोळी पसरवली. तुम्ही बघू शकता किती मस्त त्याला बबल्स आले आहेत, जाळी पडली छान आणि मस्त मऊसूद अशा आंबोळ्या तयार झाल्या होत्या. छान सगळ्यांना खूप आवडल्या. डोसासुद्धा केला, डोसा पण मस्त असा कुरकुरीत क्रिस्पी झाला होता. आणि मी डोस्यावरती एक मसाला करून टाकते. तर त्या मसाल्यामध्ये लाल तिखट आणि चाट मसाला हे दोन्ही मिक्स करायचं आणि असं ह्याच्यावरती डोस्यावरती स्प्रिंकल करायचं. वरून तेल घ्यायचं, तेल किंवा बटरसुद्धा तुम्ही वापरू शकता आणि मस्त क्रिस्पी करायचा. खूप छान लागतं, खूप छान लागतं. आणि ते मी चटणीची रेसिपी सांगितली आहे, तर ती माझ्या आईच्या पद्धतीने आहे. अगदी साधी सिंपल चटणीची रेसिपी आहे. ओला नारळ घेतला आहे किसलेला, त्याच्यानंतर मिरची, लसूण 2 पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा, साखर आणि लिंबू आणि मीठ, बस एवढंच. वरून कुठचीही फोडणी मी दिलेली नाही आहे. तर अशी आपली साधी सिंपल अशी चटणीची रेसिपी आहे. नक्की ट्राय करून बघा, खूप छान होतं. आणि डोश्याचं पीठ मी जसं सांगितलं आहे त्याप्रकारेच नक्की करा बघा, खूप छान डोसे होतात. मुलीलासुद्धा मी कॉलेजला जाताना तोच डोसाच दिला होता, तिलाही तो खूप आवडला. मिस्टर आज टिफिनलासुद्धा तेच घेऊन गेले. तर आजची ही रेसिपी कशी वाटली, आपले व्हिडिओ तुम्हाला आवडत आहेत की नाही हे पण मला नक्की कमेंटद्वारे सांगा. चला, धन्यवाद.